बाबा राज्यात अतिवृष्टी झाली, सगळं झालं, सरकारने मदत केली. 8,000-8,500 कोटी रुपये काल तुम्ही गेल्याचंही सांगितलं. मात्र काहींच्या खात्यावर पैसे गेलेत, काहींना अद्यापपर्यंत गेलेले नाहीयेत. पंचनामे पण बरेचसे राहिलेले आहेत. प्रक्रिया थोडी स्लो चालली आहे का? काय करणार आहात? ही प्रक्रिया स्लो चाललेली नाही, परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पाऊस आपल्या भागात जो जास्त झाला तो साधारणतः 60-65% पाऊस ज्यादा हा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये झाला आणि त्यामुळं 100% पंचनामा नुकसान भरपाईच्या पंचनामे करण्यास थोडा उशीर होतोय. उशीर झालेला याबद्दल दुमत नाही, परंतु यंत्रणा कुठं कमी पडलेली नाही. आणि काय होतं, परत शासनाने एनडीआरएफचा नियम जो 2 हेक्टरचा होता तो 3 हेक्टर राज्य सरकार ते 3 हेक्टर करणार, त्यामुळे परत दुसऱ्यांदा परत पंचनामा करून किंवा दुसरे माहिती संकलित करण्याचं काम हे युद्ध पातळी सुरू असल्यामुळं आज साधारणतः त्यामुळं जी काय पहिला मला वाटतं 8,400 कोटी रुपयाच्या आसपास मदतीचे जी आर निघालेले आहेत. अजून खूप काम अजून बाकी आहे आणि राहिलेले रक्कम सुद्धा लवकरात लवकर आता काम हे युद्ध पातळी बऱ्यापैकी संपत 60-70% काम संपत आलेलं आहे. आपल्याला माहिती आहे केंद्र सरकारकडे ज्यावेळेस आपण एखादी नुकसान भरपाईची आपल्याला शेतकऱ्यांना झालेली त्याची माहिती द्यायची असते, त्यावेळेस आपल्याला अचूक माहिती द्यावी लागते. त्यामुळे थोडा केंद्राची माहिती देण्यामुळे थोडा उशीर लागतो. ही गोष्ट खरी जरी असली, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब यांचं लक्ष यावरती असल्यामुळं येणाऱ्या काळात लवकरात लवकर जे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जे शेतकऱ्यांसाठी जे अतिवृष्टीमुळे जे नुकसान झाले त्याबद्दल जे पॅकेज जाहीर केलेले ती रक्कम निश्चित प्रकारे लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न आमच्या सर्वांचा राहील.